ओके, फास्ट बोलायचंय. लास्ट पिरियडला पण काय पाहिलेलं होतं? कॉम्बिनेशन रिएक्शन. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये आपण टाइप ऑफ केमिकल रिएक्शन पाहिलेले होते. ह्याच्यामध्ये 4 टाइप आहेत: कॉम्बिनेशन रिएक्शन, डिकॉम्पोजिशन रिएक्शन, डिस्प्लेसमेंट रिएक्शन, डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. हे एक्सप्लेनेशन सहित आपण रिएक्शन पाहिलेलं होतं लास्ट पिरियडला. ओके, तर आपल्याला आता नेक्स्ट जो टर्म आहे एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक प्रोसेस अँड रिएक्शन्स. ओके, तर आता ह्याच्यामध्ये फर्स्ट आपल्याला कॉन्सेप्ट काय अंडरस्टँड करून घ्यायचे बघा. एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक ही टर्म अंडरस्टँड करून घ्यायचे. ओके, आता एंडो आणि एक्झो बघा, त्या शब्दाप्रमाणे आपल्याला मिनिंग अंडरस्टँड करायचं. आता काय आहे हा शब्द एंडो अँड एक्झो, हे जो मिनिंग काय आहे. ओके, आता थर्मिकचं तुम्हाला मिनिंग माहितीये काय आहे रे थर्मिक? ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसते का? हो. बोलायचंय सगळ्यांनी, फक्त एकटी निशिगंधच बोलते, बाकीचे शांत बसलेत. बाकीच्यांना बोलायला येत नाही का? जोपर्यंत तुम्ही बोलायला शिकणार नाही तोपर्यंत तुम्ही पुढे जाणार नाही, एवढेही लक्षात ठेवा. तुम्ही काय होतंय, घाबरताय सगळेजण, इथं कसं विचारायचं तिथं कसं विचारायचं. बोलायला शिकायचं, आपल्यालाही पुढे जायचंय. लक्षात ठेवा, मलाही बोलायचंय, हे सगळ्यांनी मनात विचार ठेवायचाय. ठीक आहे, काय असेल थर्मिकचं मिनिंग? ठीक आहे, पुन्हा एकदा मी सांगते. एक्झाम सांगते तुम्हाला, एक्झाम्पल. आता एक्झाम्पल सांगा, थर्मामीटर कशासाठी यूज केला जातो रे? थर्मामीटर म्हटलं जातं ओके, तरी पण हीट मोजण्यासाठी. करेक्ट. बघा, जेव्हा तुम्हाला फेवर येतो म्हणजेच ताप येतो, तेव्हा तुम्ही काय करता, तर तो फेवर आल्यानंतर तो मेजर करण्यासाठी हीट किती आहे तुमच्या अंगात किंवा तुम्हाला ताप किती आहे हे काउंट करण्यासाठी केला जातो. मग इथंच त्या थर्मलचं मिनिंग आहे फायर ऑर हीट. लक्षात घ्या, हे जे इथे थर्मिक दिलेलं आहे त्याचं मिनिंग आहे मीन्स थर्मल मीन्स हीट. ओके, बघा मी तुम्हाला इथे लिहून दाखवते. हे जे थर्मिकचं मिनिंग आहे, काय मिनिंग आहे? हीट. ओके, आता आपल्याला याच्यामध्ये काय पाहिजे, एंडो आणि एक्झो. बघा इथं आपलं कन्फ्युजन होतं, एंडो म्हणजे काय, एक्झो म्हणजे काय. ओके, आता एंडो बघा, एंडो मीन टेकिंग इनसाइड. एंडो मीन्स टेकिंग इनसाइड. मी तर लिहिते खाली, सगळ्यांना स्क्रीन दिसते ना क्लिअरली? दिसत नसेल, माझा आवाज येत नसेल तर सांगायचंय. एंडो मीन्स टेकिंग इनसाइड. ह्याचं मिनिंग घ्या लक्षात. आता इथे मी जरा तिरकं लिहिलेलं आहे. आता काय रे टेकिंग इनसाइड काय? ओके, आता एंडो म्हणजे टेकिंग इनसाइड आणि थर्मिक मीन्स हीट. लक्षात घ्या मी काय सांगते. एंडो मीन्स टेकिंग इनसाइड आणि थर्मिक मीन्स हीट. जी हीट आतमध्ये घेतली जाते त्याला एंडोथर्मिक म्हटलं जातं. आता एक्झो म्हणजे काय तेही आपण मिनिंग अंडरस्टँड करून घेऊया. इथे बघा मी इथे लिहिते, हे दिसत नाही, मी दुसरा पेन घेते. ठीक आहे, आता एक्झोचं मिनिंग काय आहे? एक्झिट. ठीक आहे, एक्झिट और आउटसाइड. ठीक आहे, बघा आता याच्यामध्ये मी तुम्हाला मिनिंग समजून सांगत असताना फर्स्ट आपण अंडरस्टँड करून घ्या. आता बघा आईस आहे, आता ह्या आईसचं कन्व्हर्शन वॉटर मध्ये होत आहे. ठीक आहे,
आपण एक पोट घेऊया आणि त्याच्यामध्ये काय होत आहे, वॉटर मध्ये होत आहे. आता इथे टेम्परेचर जे आहे बघा, ह्याचं किती आहे, -4 डिग्री सेल्सिअस आहे असं समजूया. ठीक आहे. आणि जेव्हा वॉटर मध्ये कन्वर्शन होत असतं तेव्हा ह्याचं 4 हे करूया आपण, 4 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. बघा मग इथं काय होतंय रे, हीट इनसाइड घेतली जाते का हीट आउटसाइड सोडली जाते? ओके, तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये हीट, बाकीच्यांना अजून काय वाटतंय की ते जेव्हा कन्वर्शन होतं, हे काय आहे, आईस आहे. ठीक आहे. आणि आईसचं कन्वर्शन वॉटर मध्ये होतं. मी टेम्परेचर पण सांगितलेलं आहे, -4 आहे आईसचं असताना, पण आईसचं कन्वर्शन वॉटर मध्ये होत आहे. पण तेव्हा वॉटर मध्ये झाल्यानंतर 4 डिग्री सेल्सिअस आलेलं आहे. मग इथं जे हीट आहे ते हीट सबस्टन्स मध्ये आत घेतली जाते का बाहेर फेकली जाते हीट? ओके, बोलायचंय फास्ट. कन्फ्युजन होत आहे आम्हाला, लक्षात येत नाहीये. अरे आईसला हीट मिळाल्याशिवाय त्याचं वॉटर मध्ये कन्वर्शन होणार आहे का? नाही होणार. आणि हे लक्षात घ्या ना, इथे मायनस आहे, -4 आहे आणि इथे 4 आहे. म्हणजे इथं हीट ऍब्सॉर्ब झालेली आहे, शोषून घेतलेली आहे. म्हणजे हीट इनसाइडला घेतलेली आहे. लक्षात घ्या, ज्या आईस आहे त्या आईसचं कन्वर्शन वॉटर मध्ये होत असताना जेव्हा आईसला हीट मिळेल तेव्हाच त्याचं वॉटर मध्ये कन्वर्शन होणार आहे. म्हणजे हीट काय घेतलेले, इनसाइड मध्ये घेतलेले. ह्या सबस्टन्स आईसने काय केलेले, जे हीट आहे ती स्वतःच्या अंगामध्ये ऍब्सॉर्ब करून घेतलेले, शोषून घेतलेले, तेव्हा वॉटर मध्ये कन्वर्ट झालेलं आहे. मग तिथं काय होतंय, टेकिंग इनसाइड हीट, टेकिंग इनसाइड हीट. मग आता हे कशामध्ये येतोय, इनसाइड मध्ये जर हीट घेतली तर हे जे एक्झाम्पल आहे ते एंडो, लक्षात घ्या कशामध्ये येते, एंडो. एंडो मीन्स टेकिंग इनसाइड. काय घेतलेलं आहे, थर्मिक, म्हणजे हीट घेतलेली आहे. म्हणून इथे काय येणार आहे, एंडोथर्मिक. ठीक आहे. इथपर्यंत कन्सेप्ट लक्षात आली का? एंडोथर्मिक म्हणजे हीट आहे, ती हीट इनसाइडला घेतलेली आहे, म्हणजे आतल्या बाजूला घेतली, हीट ऍब्सॉर्ब केलेली आहे. टेकिंग इनसाइड किंवा हीट ऍब्सॉर्ब, म्हणजे ह्या आईसने काय केलेलं आहे, हीट ऍब्सॉर्ब केलेली आहे. लक्षात घ्या, शोषून घेतलेली आहे. आणि जेव्हा हीट ऍब्सॉर्ब केलेली आहे तेव्हाच त्याचं वॉटर मध्ये कन्वर्शन झालेलं आहे. ओके. आता ही झाली एंडोथर्मिक. आता एंडोथर्मिक मध्ये काय सांगितलेलं आहे तुम्हाला, की टेकिंग इनसाइड हीट, ऑब्जेक्टच्या आतमध्ये हीट ऍब्सॉर्ब करून घेतले. याच्याच अपोजिट एक्झोथर्मिक आहे. ओके. बघा आता मी एक्झोथर्मिकचं पुन्हा एक्झाम्पल देते. आता हे जे अपोजिट आपण घेणार आहोत, हे वॉटर आहे. ह्या वॉटरचं कन्वर्शन आईस मध्ये होत आहे. ठीक आहे. बघा आईस मध्ये कन्वर्शन होत आहे, पण हे वॉटरचं जे टेम्परेचर आहे ते असेल 20 to 40. बघा ठीक आहे, आपण घेऊया 20 डिग्री सेल्सिअस आहे. पण आईस मध्ये कन्वर्शन होण्यासाठी याचं टेम्परेचर आहे ते -4 डिग्री सेल्सिअस आहे. ठीक आहे. मग आता इथं जी हीट आहे ती हीट काय झालेली आहे रे, ऍब्सॉर्ब केलेली आहे का वॉटरनी? आउटसाइडला दिलेली आहे. लक्षात घ्या, इथं जी हीट आहे ती आउटसाइडला दिलेली आहे. वॉटर मधली जेवढी हीट आहे ती हीट बाहेर टाकून दिलेली आहे. लक्षात घ्या. आणि तेव्हा त्याचं कन्वर्शन आईस मध्ये झालेलं आहे. म्हणजे वॉटर मध्ये हीट आहे, ऑलरेडी टेम्परेचर आहे, पण जेव्हा आईस मध्ये कन्वर्शन करायचं असेल तेव्हा वॉटर मधली जी काही हीट असेल, टेम्परेचर 20 डिग्री असेल, ती हीट काय केली जाते, बाहेर टाकली जाते आणि तेव्हा त्याचं कन्वर्शन आईस मध्ये होत आहे. मग आता एक्झो, एक्झो म्हणजे काय, एक्झिट आणि आउटसाइड. बघा मी पुन्हा इथे मिनिंग समजून सांगते तुम्हाला. ठीक आहे. बघा काय आहे,
एक्झो, ठीक आहे, थोडासा पेनलाच प्रॉब्लेम आहे, मला पेन चेंजेस करावा लागणार आहे. एक्झोथर्मिक. मॅडम स्क्रीन दिसत नाहीये. सगळ्यांना स्क्रीन दिसत नाहीये का? दिसते मॅडम. अजून कुणाला स्क्रीन दिसत नाहीये याच्यामध्ये? फक्त सानिकाला एकट्याला स्क्रीन दिसत नाही का? बाकीच्यांना अजून पण कुणाला स्क्रीन दिसत नाहीये? दिसते मॅडम. ओके ओके. मग सानिका थोडस रेंज मध्ये ये, म्हणजे तुला दिसेल. कारण काय होतं, ज्यांना सपोज माझ्याकडे जरी रेंज कमी असली तरी तुम्हाला दिसणार नाही, पण तुमच्याकडे एखाद्याकडे कोणाकडे जर रेंज कमी असेल तर त्याला दिसणार नाहीये. ठीक आहे, बघा आता इथं हा बोला. नुसतं मॅडम टीचर इज शेअरिंग स्क्रीन असं येतंय. हा, मग रेंज कमी आहे ना, त्याच्यामुळे तसं सानिका प्रॉब्लेम होतोय. थोडस रेंज मध्ये ये म्हणजे तुला दिसेल. बघ आता, एक्झोचं मिनिंग सांगितलेलं आहे. एक्झोचं काय? आउटसाइड, म्हणजे जी हीट आहे ती आउटसाइडला दिली जाते. आणि थर्मिक मीन्स हीट, म्हणजे वॉटर मधून जी एनर्जी आहे ती आउटसाइडला जाते आणि त्याचं कन्व्हर्शन आईस मध्ये होतंय. ओके, इथपर्यंत समजली का कन्सेप्ट? एस ऑर नो? ओके, ठीक आहे. समजली नसेल तरी सांगायचे आहे, आपण पुन्हा सांगू शकतो हे. ठीक आहे, बघा आता याच्यामध्ये हे मी क्लिअर करते स्क्रीन. बघा आता पुढे आपण एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक प्रोसेस अँड रिॲक्शन पाहणार आहोत. पण फर्स्ट आपल्याला याची डेफिनेशन पाहायला पाहिजे. ठीक आहे, बघा एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक प्रोसेस अँड रिॲक्शन, त्याच्यामधले फर्स्ट जे आहे एक्झोथर्मिक रिॲक्शन. एक्झो मीन्स एक्झिट आउटसाइड. ओके, म्हणजे एनर्जी रिलीज केली जाते, त्याला आपण एक्झोथर्मिक रिॲक्शन पाहतो. मग ह्या एक्झोथर्मिक रिॲक्शन मध्ये आपल्याला काय करायचंय बघा. आपण डेफिनेशन फर्स्ट पाहूया याची. सगळ्यांना स्क्रीन दिसते ना? हो. ठीक आहे. आता तुम्ही काय करा, जिथे तुम्हाला जर अक्षर थोडीशी छोटी वाटत असतील तर अशा ठिकाणी काय करायचं आहे, तुम्ही झूम करून पहा म्हणजे तुम्हाला दिसेल. आता एंडोथर्मिक, एक्झोथर्मिक याची डेफिनेशन फर्स्ट पाहणार आहोत. त्याच्यामध्ये एक्झाम्पल कोणते येते ते पाहणार आहोत. तर तुम्हाला नोट्स लिहायच्या आहेत, सगळ्यांनी लक्षात ठेवा. मी इथं माहिती सांगत असली तर तुम्हाला सेपरेट नोट्स लिहायला वेळ देऊ शकत नाही इथे. त्यामुळे मी शिकवत असतानाच तुम्हाला काय करायचे, तर याच्या नोट्स लिहायच्या आहेत. आता याच्यामध्ये बघा, जे एक्झाम्पल येते किंवा त्याची जी डेफिनेशन आहे ते आपण पाहणार आहोत. Exothermic reactions. Many chemical reactions release energy in the form of heat, light or sound. Okay. मला एक्झाम्पल दिलेलं आहे ते रिलीज एनर्जीचं कन्व्हर्शन वॉटर मध्ये, सॉरी, एक्झोथर्मिक मध्ये काय सांगितलेलं आहे, वॉटरचं कन्व्हर्शन आईस मध्ये होत असताना वॉटर मधली हीट आहे ती काय होती, आउटसाइडला जाते. ठीक आहे, मग ही केमिकल रिॲक्शन फक्त हीट संदर्भातच आहे का? नो. मेनी केमिकल रिॲक्शन्स रिलीज एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट, light or sound. Okay, these are the exothermic reactions. Okay, here exothermic reaction means release energy. Okay, once again, release energy or exit or outside energy. The next, on the other hand, heat is given away during some physical changes. For example, formation of ice from water. Second, dissolutions of sodium hydroxide in water. Therefore, this exothermic process. ठीक आहे, आता एंडोथर्मिकचा आपण पाहूया. ठीक आहे,
एंडोथर्मिक रिॲक्शन. आता एंडोला मी काय सांगितलेलं आहे रे तुम्हाला? टेकिंग इनसाइड. ज्या रिॲक्शन मध्ये एनर्जी इनसाइडला घेतली जाते त्या रिॲक्शनला आपण काय म्हणतो? एंडोथर्मिक. ओके. आणि अजून त्याला दुसरं मिनिंग आहे सप्लाय एनर्जी. बघा, तर आपण आता त्याची डेफिनेशन पाहत असताना एंडोथर्मिक रिॲक्शनची डेफिनेशन आहे. 1 मिनिट, तुम्हाला इथे दिसत नसेल तर हे मी वरती घेते. There are the other chemical reaction that must absorb energy in order to proceed. ओके, बघा इथे काय सांगितलं? एनर्जी ऍब्सॉर्ब करून घेतली जाते. फॉर एक्झाम्पल, जेव्हा आईसचं कन्व्हर्शन वॉटर मध्ये होतं तेव्हा आईस काय करतो? एनर्जी इन साइडला घेतो. ओके, तेव्हा काय होतं? त्याचं वॉटर मध्ये कन्व्हर्शन होतं. So here there are the other chemical reaction that must absorb energy in order to proceed. These are the endothermic reactions. Once again say definition बघा. There are other chemical reactions that must absorb energy in order to proceed. These are the endothermic reactions. आता आपण एक्झाम्पल पाहूया. Heat from the outside is the absorbed during the some physical changes. आता ही बाहेरची जी एनर्जी आहे ती काय करते? हीट ऍब्सॉर्ब करून घेतले जाते तो सबस्टन्स. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही आईस्क्रीम खाता. आईस्क्रीम जेव्हा घेतात तेव्हा ते काय करतात? त्यांच्या फ्रीजर मधलं जे आईस्क्रीम आहे ते काढून तुम्हाला देत असतात. मग आईस्क्रीम खात जर तुम्ही अर्धा एक तास बसला तर काय होईल रे? ओके, बोलायचंय काय होईल? वितळेल. वितेल म्हणजे मेल्ट होईल. वितळणे म्हणजेच मेल्ट होईल. का बरं मेल्ट होतं? काय रिझन आहे? रिझन काय आहे की वितळण्याचं? अरे आता पण ते शिकतो, एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक. वितळेल, पण का वितळेल? ओके, बघा, जेव्हा ते आईस्क्रीम तुम्ही फ्रीज मध्ये ठेवता जसं आहे तसं राहतं. ओके, त्याचं आईस मध्येच कन्व्हर्शन असतं, एवढं लक्षात ठेवा. ओके, मग त्यावेळेला काय होतंय? हीट जी आहे ती बाहेर टाकली जाते आणि त्याचा बर्फ बनतोय. ओके, आणि जेव्हा फ्रीज मधून बाहेर काढाल तेव्हा काय होतंय? तर हे आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये नॉर्मल जे टेम्परेचर आहे 27 पासून पुढे प्रेझेंट आहे 37 पर्यंत. ओके, मग हे जे हीट बाहेरून जी मिळते ती हीट काय होते? ऍब्सॉर्ब करून घेते आईस्क्रीम. आणि ही हीट ऍब्सॉर्ब करून घेतल्यामुळे काय होतंय? तर जे आईस्क्रीम आहे ते मेल्ट होतंय. लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणता की ह्याच्याजवळ आपण फ्रीज मधली एखादी वस्तू असेल ती आपण काय करतोय? गरम करायची. तुमची भाजी जी आहे ती भाजी फ्रीज मध्ये गार झालेली असते, पण ते काय करायचंय? तुम्हाला गरम करायचे, हीट द्यायचे. मग त्यासाठी काय करता? तुम्ही गॅस पेटवता आणि हीट देता. ओके, पण त्याच पद्धतीनं आईसचं कन्व्हर्शन जेव्हा आपल्या ऍटमॉस्फिरिक मध्ये बाहेरच्या वातावरण मध्ये जेव्हा फ्रीज मधून बाहेर आईस काढाल तेव्हा बाहेरच्या टेम्परेचरने काय होतं? त्या बर्फाचं पाणी होतं. का होतं? तर हे लक्षात घ्यायचंय, ऍटमॉस्फिरिक मध्ये जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर त्या सबस्टन्सला ऍब्सॉर्ब करून घेतलं जातं, शोषून घेतलं जातं, म्हणून ते मेल्टिंग होतं. ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची. ओके, एंडोथर्मिक रिॲक्शन मध्ये एक्झाम्पल पाहूया. मेल्टिंग ऑफ द आईस. जेव्हा फ्रीज मधून आईस बाहेर काढतात तेव्हा तो मेल्ट होतो, कारण ऍटमॉस्फिअर मधलं जी हीट आहे ते ऍब्सॉर्ब करून घेतं आईस, त्यामुळे ते मेल्ट होतं. आता सेकंड आहे बघा, डिझॉल्युशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट इन वॉटर. देअरफॉर दीज आर द एंडोथर्मिक रिॲक्शन्स. आता याच्यामध्ये बघा ज्या दोन रिॲक्शन दिलेले आहेत की नाही, एक्झोथर्मिक रिॲक्शन आणि एंडोथर्मिक रिॲक्शन, त्याच्यामधलं सेकंड एक्झाम्पल एक्झोथर्मिक मधलं कुठं आहे? डिझॉल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साइड इन वॉटर. तर ते तुमच्या पेज नंबर 39 वरती एक्सपेरिमेंट सहित एक्सप्लेन केलेलं आहे. त्याच्या रिॲक्शन मी तुम्हाला लिहूनच देणार आहे. आणि एंडोथर्मिक मध्ये सेकंड एक्झाम्पल डिझॉल्युशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट इन वॉटर हे एक्झाम्पल दिलेलं आहे. मग ते काय करायचं? आपल्याला एक्सप्लेन करायचंय.
आता बघा एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक रिएक्शन्स. ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसते का बाळांनो? हो मॅडम, आता दिसते. ओके, ठीक आहे. बघा आता याच्यामध्ये आपण जे पाहणार आहोत एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक रिएक्शन. आता ह्या रिएक्शन मध्ये काय होतं, मोस्टली इम्पॉर्टंट मी पाठीमागे जे सांगितलेलं आहे तेच एक्सप्लेनेशन इथं दिलेलं आहे. बघा एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक रिएक्शन जे आहे, there is an exchange of the heat in chemical reaction as well. According some chemical reactions are exothermic while some other are the endothermic. यातील काही ओके, काय प्रॉब्लेम आहे? लिहून घेते. ओके ओके, ठीक आहे. बघा आता याच्यामध्ये काय आहे, एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक रिएक्शन मध्ये काय सांगितलेलं आहे, देयर इज द अन एक्सचेंज ऑफ द हीट इन chemical reaction as well. According, some chemical reaction are exothermic while some other are endothermic. During exothermic chemical reactions, heat is given away when reactants are transferred into the product, while during endothermic chemical reaction, heat either absorbed from the surrounding. Okay, काय सांगितलेलं आहे की एंडोथर्मिक केमिकल रिएक्शन मध्ये हीट जी आहे ती सराउंडिंग मधून ऍब्सॉर्ब केली जाते. म्हणजे आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये जी हीट आहे, फॉर एक्झाम्पल आईसचं कन्व्हर्शन वॉटर मध्ये होतं, मग याला आपण स्वतः हीट देतो का? नाही देत हीट. जे आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये हीट आहे ती हीट ऍब्सॉर्ब करण्याचं काम इथं केलं जातं. ओके, फ्रॉम सराउंडिंग और हॅज टू बी सप्लाइड कंटिन्युअसली फ्रॉम द आउटसाइड. ओके, फॉर एक्झाम्पल आता नेक्स्ट. ओके, आता इथे दिलेलं नाही, मी तरी पण एक्सप्लेनेशन करते तुम्हाला. आता एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक प्रोसेस मधलं बघा 39 पेज वरचं प्रोसिजर जे आहे, बुक घेतलेलं आहे का सगळ्यांनी? ओके, बुक आहे का सगळ्यांच्याकडे? हो आता ही मॅडम. प्रोसिजर आहे बघा 39 पेज वरचं प्रोसिजर, फास्ट मध्ये रीड करायचे. मॅडम मी करू का? ओके कर. There is an exchange of heat in chemical reaction as will accordingly some chemical reaction are exothermic while some other are एक मिनिट, एक endothermic. मिनिट, सानिका एक मिनिट. प्रोसिजर आहे ना, टेक 100 ml वॉटर इन इच ऑफ द 2 प्लास्टिक बॉटल, ते रीड करायचंय पहिला पॅरेग्राफ फक्त. मॅडम स्क्रीनवरच नाही का पुस्तकातलं? हा बुक मधलं करायचंय रीड. मॅडम ती प्रोसेस का? हा प्रोसेस करायचे. Heat from outside is absorbed during some physical change. For example, first melting of ice, second dissolution of potassium nitrate in water. Therefore, these are endothermic process. On the other hand, heat is given away during some physical change. For example, first formation of ice from water, second dissolution of sodium hydroxide in water. Therefore, these are exothermic process. In this ओके process of ओके ओके, व्हेरी गुड. आता बघ पेज नंबर 39. ओके, बुक ओपन केलं असेल तर पेज नंबर 39 त्याच्यामधलं प्रोसिजर आहे, ती प्रोसिजर रीड करायचंय. ओके, कोण रीड करताय? छान वाचलं सानिका. ओके, दुसरे कोणी रीड करायचंय? प्रोसिजर 39 पेज वरती जे आहे, आपल्याला एक्झाम्पल समजून घ्यायचं आहे. ना
हा ओके फास्ट करायचंय रीड. कुठपर्यंत वाचायची आहे मॅडम? फर्स्ट पॅराग्राफ फक्त रीड करायचा आहे. नोट द टेम्परेचर. Take 100 ml water in each of the two plastic bottles, plastic being insulator of heat. The dissipation of heat can be prevented. Note the temperature of water in the bottles. Put 5 gram potassium nitrate in the bottle and shake well. Note the temperature of the solution formed. Put 5 gram sodium hydroxide in the other bottle. Shake the bottle well. Note the temperature. ओके व्हेरी गुड शिवम. बघा आता याच्यामध्ये जे रिॲक्शन दिलेलं आहे ते कशाचं जुळलेलं आहे, तर आपल्याला दोन एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक या दोन्हींची रिॲक्शन करायची आहे. तर पोटॅशियम नायट्रेट एक सोल्युशन घ्यायचंय आणि त्याच्यानंतर सोडियम हायड्रॉक्साईड 2 बॉटल घ्यायच्या आहेत. त्या बॉटल मध्ये आपण काय घेणार आहोत, वॉटरच घेणार आहोत. पण ह्या दोन्हींमध्ये जी प्रोसेस आहे ते एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक ही प्रोसेस होणार आहे. बघा एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक ही प्रोसेस होणार आहे. आता त्याच्यानंतरचा जो फर्स्ट पॅराग्राफ आहे बघा, नोट द टेम्परेचर. ओके, तर त्याच्यानंतरचं रीड करायचं आहे निशिगंधा इन द फर्स्ट बॉटल. आता फर्स्ट बॉटल मध्ये काय घेतलेलं आहे, पोटॅशियम नायट्रेट आणि वॉटर आहे. तर यांची रिॲक्शन काय होते. The process of dissolution of potassium nitrate, while in the second bottle, the process of dissolution of sodium hydroxide took place. As per your observation, which one is exothermic process and which is endothermic process? ओके ओके व्हेरी गुड. आता नेक्स्ट चैतन्य, नेक्स्ट पॅराग्राफ रीड करायचंय. मी करू का मॅडम? 1 मिनिट. ज्यांना चान्स मिळाले नाहीत त्यांना चान्स द्यायचे आहेत. चैतन्य आवाज येतोय माझा? ओके फास्ट. शिवांजली. ओके शिवांजली फास्ट रीड करायचंय. मॅडम कोण बोलत नाही, मी बोलू का? नाही नाही बोलतेत ना त्यांना जर नाही नाही शिवांजली बोलते की आता. हा बोल शिवांजली. During heat from the surrounded in water is absorbed and therefore the temperature solution is lifted. Process in heat is absorbed from outside is called the endothermic process. When exothermic ओके शिवांजली बोलते पण शिवांजलीचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. रेंजचा प्रॉब्लेम आहे बहुतेक. ओके बघा आता याच्यामध्ये काय आहे, ड्युरिंग द प्रोसेस ऑफ डिझॉल्युशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट इन वॉटर. बघा मी पुन्हा स्क्रीन शेअरिंग करते आणि तुम्हाला दाखवते. पोटॅशियम नायट्रेट बरोबर जेव्हा रिॲक्शन होते तेव्हा आपल्याला काय मिळते. ठीक आहे, सगळ्यांना स्क्रीन दिसते का?
हो मॅडम. ओके, तर ठीक हो आहे. मॅडम. बघा आता पोटॅशियम नायट्रेट बरोबर जेव्हा रिॲक्शन होते, आता पोटॅशियम नायट्रेटचा फॉर्म्युला काय आहे? मोलिक्युल फॉर्म्युला 1 मिनिट. KNO3. ठीक आहे, हे आहे. त्याची रिॲक्शन कशा बरोबर होते रे? वॉटर बरोबर होते, म्हणून प्लस H2O. आपण 2 बॉटल घेतलेल्या आहेत, त्या 2 बॉटल मध्ये पोटॅशियम नायट्रेट जेव्हा वॉटर मध्ये ऍड केलं जातं तेव्हा त्याच वेळी हीट त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे, लक्षात घ्या. आणि जेव्हा याची रिॲक्शन होते तेव्हा काय होतंय? तर पोटॅशियम नायट्रेटच मिळतंय, पण हीट काय होत असेल रे इथे? हीट ऑलरेडी प्रेझेंट आहे. पण जेव्हा वॉटर मध्ये टाकतोय तेव्हा काय होतंय? बघा, ड्युरिंग द प्रोसेस ऑफ डिझोल्युशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट इन वॉटर, heat from the surrounding in absorbs, therefore the temperature of the resulting solution is the less. The process which heat is the absorbed from the outside is called the endothermic प्रोसेस. आता ह्या प्रोसेसला एंडोथर्मिक प्रोसेस म्हटलेलं आहे. का म्हटलेलं आहे एंडोथर्मिक प्रोसेस? कारण ह्याच्यामध्ये ऑलरेडी हीट आहे, पण ती हीट बाहेर टाकली जाते. त्याच्यामध्ये जी प्रेझेंट हीट आहे ती बाहेर टाकली जाते. किंवा जेव्हा वॉटर मध्ये तुम्ही पोटॅशियम नायट्रेट मिक्स कराल तेव्हा याच्यामध्ये जी प्रेझेंट एनर्जी आहे ती एनर्जी बाहेर टाकली जाते. म्हणून ही प्रोसेस जी आहे ती एंडोटर्मिक आहे. त्याचं मी रिॲक्शन पण तुम्हाला लिहून दिलेलं आहे. एक मिनिट, पेन जरा उठायला प्रॉब्लेम करतोय. ठीक आहे सर, वेट करते तुमच्या ह्याची. तर आपण काय करूया, एंड करूया. याचा स्क्रीनशॉट काढून मॅडम. घ्या आणि मग रिॲक्शन. हा मॅडम, 2 धड्याची प्रश्न उत्तरे पाठवायचे तर ते एकत्र पाठवायची का? एकत्र. नाही, तिथे दिलेलं आहे की तुम्हाला असाइनमेंटच्या तिथे प्रत्येक टॉपिकचं दिलेलं आहे. स्क्रीनशॉट काढून हा, घ्या हा. रिॲक्शनचे, रिॲक्शन लिहून घ्या सगळ्यांनी. सेपरेट पाठवायचे आहेत तुम्हाला. ठीक आहे. हो मॅडम. तर सर वेट करते तुमचे. तुम्ही सगळ्यांनी सरांचा तास जॉईन करा. मी क्लास एक्झिट करते इथे.